सो टीचिंग स्टाफ अतिशय वंडरफुल आहे आणि स्कूलचा जो प्रिमायसिस आहे त्याबद्दल बोलायचं झालं तर असं आहे की ठराविक जागेमध्ये ए टू झेड गोष्टी सगळ्याच्या सगळ्या मांडण्यात आलेल्या आहेत. मुलांना सगळ्या प्रकारचे एक्सपोजर मिळत आहेत, त्यांना सोशल एक्सपोजर मिळतंय, त्यांना फिजिकल एक्सपोजर मिळतंय, त्यांचं कॉग्निशन वाढण्यासाठी ऑफकोर्स स्कूलच्या तर्फे बाकी सगळ्या गोष्टींचे एफर्ट्स घेतले जात आहेत. मुलांच्या फिजिकल एक्सपोजरसाठी इथं डेडिकेटेड असं प्ले झोन तयार केलेलं आहे. मला तरी अशी शाळा मिळणं ही भाग्याची गोष्ट वाटते. कारण प्ले झोन जे आहे ते पूर्णपैकी सराउंडेड आहे एक फोम काइंड ऑफ मटेरियलने. कारण मुलं खेळतील, त्यांना लागायला नको वगैरे या सगळ्या गोष्टींचा इत्यंभूत त्यामध्ये बघण्यात आलेला आहे, काळजी घेण्यात आलेली आहे. आणि सोबतच प्ले झोनच्या नावाने मुलं तर नक्कीच खेळायला येतात आणि मुलं नक्कीच शाळेत यायला म्हणजे उत्सुक होतात, प्रोत्साहित होतात. असं नाहीये की स्कूलमध्ये यायचं आणि फक्त शिकायचंय आणि तेच तेच सगळं काही राहणार, तुझं जे काही होमवर्क असणार आहे ते नाही झालं तर तुला पनिशमेंट वगैरे. नथिंग ॲट ऑल, तसं काहीच नाहीये. जस्ट वंडरफुली मुलं येतायत, खेळतायत आणि शिकतायत. बस एवढंच चाललंय या स्कूलमध्ये. आणि स्कूलच्या बाहेर जो स्लोगन लिहिला असतो, एक पॅसेज आहे जिथं पॅरेंट्स जनरली मुलांच्या घेण्यासाठी वाट बघत असतात. तिथं एक स्लोगन इतका सुंदर आहे, माझ्या मनाला भावला तो स्लोगन सुद्धा, की मुलांना रागवणे म्हणजे मुलांची प्रगती थांबवणे. ही गोष्ट जर का ह्या लोकांना माहितीये, गाईज ट्रस्ट मी, तुमचं जे लाडकं बाळ आहे ना, तुम्ही अतिशय परिपूर्ण अशा हातांमध्ये सोपवत आहात. सो ही गोष्ट अगेन अप्रिशिएबल आहे. सो असं सगळं काही आहे. आणि डेडिकेटेड क्लासरूम आहेत, डेडिकेटेड अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. जसं की टीचर सेंटरला असतील, मुलं अवतीभोवती शिकतील. असं नाहीये की बसलेत मुलं आणि पुढच्या मुलांना कळतंय, मागचे मुलं ॲबसेंट आहेत, तसं काहीच नाहीये. अतिशय हेरगिरीने मुलांना मुळात इन्क्लूड केलं जातं इच अँड एव्हरी ॲक्टिव्हिटीमध्ये. ॲक्टिव्हिटी हा शब्द आला तर मला खूप जास्त सांगायला लागेल की प्रत्येक दिवशी, लिटरली गाईज, प्रत्येक दिवशी इथं अनेकाधिक कार्यक्रम होत असतात. म्हणजे इव्हन आपल्यालाही माहित नसणार आहे की मुलाची तयारी कुठून करवली जाते आणि मुलाला कसं काय इतकं सगळं काही जमतंय. कारण ही खूपच लिनियर प्रोसेस आहे, जी चालूच आहे, निरंतर चालणारी अशी प्रोसेस यांची चालू असते की प्रत्येक ऍक्टिव्हिटीमधनं मुलांचं जे काही असणार आहे, त्यांचं डेव्हलपमेंट असेल, ग्रोथ असेल, ती वन बाय वन माइलस्टोन्स अचीव्ह करून देणारी असते. सो अशा सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत.